जगदंबे करुण प्रारंभे वंदन शिव शंभो श्री शिवाय नमो नमः हर हर महादेव श्री शिवाय नमः गड आला पण सिंह गेला कथा ठाऊक महाराष्ट्राला तानाजीने पवाडा केला गाईला शाहीर तुळशीदासाने धन्य धन्य तानाजी वीर धन्य धन्य सूर्याजी बंधू थोर तयाची कथा ही समग्र श्रोते सदर पर्येचा महाडाजवळी उमरठे गाव तेथील तानाजी उमराव सकळ दुनियेत नाव तयाचे पही गाजत हा मारुतीचा भक्त देह यस्ती भारदस्त शिवरायाच्या सेवेत बालवयापासूनी शिवरायाचा बालमित्र युद्ध केली घनघोर तळपली तयाची तलवार अफजल खान वरदस्थळी पूर्वी तयाचे केले कथन संगमेश्वर स्थानी जाण सूर्यासी करुणी रणकंदन तया लागई पळविले आयसा वीर तानाजी महावीर निष्ठावंत सुभेदार दिपाड देहरो बाबदार मुख उग्र जयाचे तयाच्या मिशीच्या केसात लिंबू अडकी अकस्मात सूर्याची चाई पुरुषार्थ तशा पर्यासे पै हे दोघेही रणपंडित राजदुर्गावर यासत राजे जिजामाते सहित राजदुर्गी होते की पद्मावती माचीवरती जिजाऊंची असे वस्ती द्वार ईशान्य दिशे प्रती त्या महालाचे होते आणि ईशान्य दिशेला होता गावे किल्ला ता देखोनी मनाला यातना होत जिजाऊच्या मनाला पुरंदरच्या हात दुर्ग गेली मोगलाईत त्याच वेळी हा मजबूत दुर्ग ही गेला मोगलासी दुर्ग नाम किल्ले कोंडाना स्वराज्यातील नजराना औरंगजेबाकडे जाना देखून यातना होतसे जिजाऊ म्हणत शिववासी हा दुर्ग पाहिजे आमासी मोगलाईत पाहून त्यासी बहु दुःख होतसे राजे तेव्हा राया पुढे प्रश्न दुर्ग सर करील कोण कोण बावळा हिम्मतवान कार्याचूक साधिल कोंडाना दुर्ग घेणे सुलभ नव्हे असे कारणे अभेदी दुर्गासी पोखरणे सामान्य कर्व नव्हे सहा मास वेडा वळून निराश यावे लागे परतून आयसा दुर्ग हा कठीण कैसा जिंकून घेवा तो सामदाम दंड भेद करू जाता युक्तिवाद निष्ठावंत हत्यार बंद राजपूत ते कडवे तेथे तेना लागू देती थरा कवन मार्गात अनुसरा
प्रश्न रायाच्या समोरा नाचू लागला थय थया महिनोन महिने वेडा घालणे मग केव्हा कार्य साधने दुर्ग गनिमी काव्याने घेतला पाहिजे गुप्त रीती आयसी धुरीची कामगिरी कोण पाडील पार सारी आता भिस्त कवनावरी या कार्यासी सोपवावी देखो राजे चिंताग्रस्त स्वयंतानाजी पुढे येत रायासी मने मजप्रत कोंडाना दुर्ग अर्पवा कामगिरी अति कठीण किंचित हुकता चुक मरण तयाच रायबाचे लगीन त्याच काळी निघाले रायबा तानाजीचा तनया तयाचे होते लग्न कार्य जाणून होते शिवराय म्हणून तयासी बोलिले रायबाचे लग्न करून तुम्ही यावे परतून कोंडाण्याचे कार्य कारण देखता येईल पुढती तानाजी जाय बोलून आधी कोंडाण्याचे लगीन मंगजी रायबाज लावीन हाच पण माझासे परसोनी तानाजीचा निर्धार राजा जंभीत झाले थोरा मनती आता हा तुझ समोर आम्ही काय बोलावे तानो तानाजीने मुजरा करून जिजाऊन शिकिले वंदना मारुती स्मर नमस्कारून तानाजी तिथून निघाला जाता रायासी मतरोत्तरी मने वदय नवमीस शुक्रवारी काळोखीच्या मध्यरात्री लक्ष दुर्गावर ठेवावे दुर्गावरी गंजी पेटवून फत्य मुबारकी दर्शविना तुम्हा असा निशंक मन या उदयिक दुर्गावरी तुमचे करावया स्वागत उभा राहीन महाद्वारात बस राज रहा निश्चिंता ऐश मनत ते धवा देखोनी तानाजीची निष्ठा रायाच्या उमळाय पोटा आलिंगिले विले वीर सुभटा तिथल्या वाटा श्रोणी तानाजीची सन्मानून निरोप दिधला त्या कारण पंचशतक कटक दुर्गावरून कामगिरी चालिले दिसेनास होईपर्यंत राजे अमिनिशेम नेत्री पाहात स्वहस्त नेत्र कडा पुसत आले परत राज मागरे महाकठीण दुर्ग कोंडाना तानाजी करी वंचना कैसी करू मी योजना दुर्गावरी पोचावे किल्लेदार उदयी भान राजपूत बहुत कडवा मोगल निष्ठावंत समसिर बहादूर सुर अत्यंत राठोड वंशात जन्म त्याचा याचा पिता श्यामसिंह पुत्र सूरज मलन केसरी सिंह औरंगाबाद सेवेत त्याचे देह गुलामी करीती वंशानुक्रमे
उदय भान सुर भयानका तैसाची कार्यात कडक कोंडाना दुर्गानी मुलुख तयाने चोख ठेविलासे तयाचा जबरदस्त धाका अपराधाची शिक्षा कडक ऐसा निष्ठावंत सेवक दुर्गरेक्षी दक्षतेने 1500 शिपाई हत्यारबंद दुर्गरक्षणा सदा सिद्ध तोफा बंदुकानी बारूद अपार रसद भरलेली तेल घालून या नेत्रा रक्षक जन करीती पहारा अनुज्ञे विना फक्त वारा प्रवेश करी वरती येथे वक युद्ध विनने जिनया मार्ग अन्य तानाज युज करस्तान अति दारुण भयकारी यामिनीचा समय गाठून गुप्त रीतीवरी चढून रक्षकांशी निवटून घाला घाला वासेनेवरी सकळ असता निद्रा मागना राजपूत काढावे कापून ऐसे करुणी नियोजन वीरताना जी काय करे मागवाद्य नवमीची रात्र वार होता शुक्रवार बाहेरी दाटला अंधकार 500 नरवीरे निघाले त्या गडाची सर्व माहिती खडान खडा सर्वासी होती योजना अत्यंत गुप्त रीती योजली होती वीराने 1500 राजपुतासाठी केवळ 500 वीर मराठी कैसी साधेल तया गोष्टी चिंता मोठी मराठ्यांशी शत्रु किती का सेना महत्वाचे नियोजना सहस्रावधी मोगल सेना दुर्ग येईन हाताच्या जसवत सिंह शाहिस्ते खाना सिद्धी जोहार फते खाना फतरासी धडका घेऊन गेले परतून माघारे सहस्रावधी मोगलांनीसी दिले रे झुंजला पुरंदराचे तरीही 2 मास त्यासी नाही वथला पुरंदर आणि 500 स्वराची ख्याईची होते कोंडाण्याची एकाच रात्रीत झटक्या सरसी तीव्र झडपटा कोणी कैसे मराठ्यांचे धैर्य ऐकता वाटते आश्चर्य आज मावळांचे कार्य पुढती काय करती ते फैजदाच्या खामगावाहून गेली कानद कोऱ्यातून डोनागिरीच्या वयान काळ दरीत उतरले केवळ अंधकार भोवती दिवटी नसे हाती निर्वयी मराठ्यांची जाती कड्या भोवती पोचले सहस्र कोंडाण्याचा दुर्ग जावयास यासे मार्ग भयानक वास नग त्या अंधऱ्या रात्रीचा विस्तीर्ण दुर्गाचा आकार पुण्याच्या दिशेची एक द्वार आणि जिकडे शिवापूर तुझे द्वार त्या दिसे पुणे द्वार नाम विधान दुजियाचे नाम कल्याण इतकेच मार्ग केवळ 2 वरती चढून जाण्यासी या दोन्ही महाद्वारी आलाट यंत्रे असती भारी अनेक रक्षक अहोरात्री गस्त घाली ती सर्वदा उच्च डोंगर माथ्यावर
दुर्ग असे हा झुंजार भीती ऐसे कडे खोलवर नैसर्गिक तटबंदी मुख्य असती तीन बुरुज कळावंतिनीचा बुरुज अनेक टेळती बुरुज झुंजार बुरुज तिसरा घडी व चिऱ्याची तटबंदी वज्रप्राय कोण भेदी दोन बुरुजांच्या मधी तटबंदी पक्की असे परंतु पश्चिमेचा कडा अशी अत्यंतीची निधडा तटबंदीचा खोडा तेथे न होता मुळीच कडा होता नैसर्गिक सरळ सूट भयानक खाली देखता भरदचक कडा नामक डोनागिरी डोनागिरीच्या कड्या खाली कारवी दाट माजलेली साग पळस बुरी जांभळी वृक्ष जाळी तेथे असे तटा बुरुजावरी पहारे गस्त घाली तिरक्षे कसारे नगात असंख्य वनचरे तैसे पहारे बसविले गस्तीच्या चौका लागी मिठी म्हणती पैजगी ऐशी मिठी जागोजागी ही राजपुतानी लाविली डोनगिरीच्या नैऋत्याशी तुझी असे पश्चिमेशी अनेक इतरही बाजूशी मेटे असती ठाई ठाई दोन मेट्याच्या मध्यांतरी अरण्य असे महाभारी ऐशी ही मृत्यूदरी कोण येथे येईल जेथे दिवा कोणी न जाय रात्री कोण येईल काय म्हणून किंचित हाय गय तया स्थानी असावी दोहीकडच्या मेटावरून डोंगरी कुळियांची क्राकना मध्य अरण्य असे भीषण येतो कोण ठाठाई दाट झाडी आक्रमून दरड गळी गोलांडून रात्री येते येईल कोण दुर्लक्ष म्हणून त्या ठाई जरी एखादा तिथ आला धडका घेईल काय कड्याला वरती वेंगणे कवनाला कालत्रही शक्य नसे कृष्ण पत्थर ताट कडक कडा सरळ भयानक रक्त किडे कुण एक आक्रोशती रात्रीचे फरफरा भनाने वारा वृक्ष वाजती करकरा तृणपात वाजती सरसरा अंधार सारा दाटला ऐसा पश्चिमेचा कडा कोण येईल तेथे वेळा परंतु तानाजी वीर निधडा काळ तरीत आला त्या एकटाची नव्हे वीर संगे 500 स्वार आक्रमुनी वन भयासुर तया स्थानी पातले या कड्याच्या खालती वरती पहाऱ्याची गर्दी नव्हती बाजू आती बळकट होती तानाजीने बघा हेरिले कृष्ण मांजराप्रमाणे किंवा तस्कर पावलाने रात्रीचीच जीवे प्राणे मराठे वीर चालते काळा मिट अंधकार सर्वत्र असे भयासुर रात किड्याची ती किरकिर अरण्य किरे दाटले हतरासी गणिता कटकासी न जुमारिता चहुलही न उमटून देता काड्या पायती पोहोचले मावळे आले 500 कवनासी न कळता मात
आता कैसेवर पर्यंत जावयाचे कळेना. काळाक भिन्न सरळ कडा कैसा वेंगाचा धडफुडा. परंतु तानाजी वीर निधडा युक्ती एक योजनी. घोर पडनामे यशवंती तयापासी प्रशिक्षित होती. दोर बांधील तिये प्रती कड्यावरती दाडिली. परंतु ती कडा वेंगुन पुन्हा येई परतून. तानाजीने भविष्य कथन तिज लागी ज्ञात होई. म्हणून वेगना कड्यासी तानाजी खवळून बोलतीसी. आता परतून जरालीसी तरी भक्सीन कापुनी तुझी. मग यशवंती घोरपड कडत चढली अवघड. वरती जाऊन दृढ दगड देखून तयाली पटली. मग दोघे सुर भावळे दूर धरुणी उचडीनले. घोरपडीस मुक्त केले वृक्षासी बांधिले दोराला. मावळे दोरासी लटकले कपी ऐसी वरी चढले. अंधारे कवनाने कळले बरेच गेले वेगुनी. मावळे चढले 300 त्याच वेळी झाला घात. दूर तुटल अकस्मात गेले नयात सात. काट कड्यावरील तुटला दोरा वरच्याची कळले हे घोर. तयाने वरणी सत्वर तुझा दोर सोडला. परंतु दोर तुटल्यावरी खाली कोसळत असता मावळे. भयानकच क्रोशले हुतात्मा झाले सातही. तयाचा करुण ध्वनी अंधारी निनांदला गगनी. रक्षकांच्या जाऊनी श्रवणी भयानक पाणी आढळला. तानाजी चढला होता वर 300 मावळे बरोबर. खालीच अशवीर सूर्याजी वीर 200 मावळ्या सोबत. इकडे राक्षसांशी कळले गनिम दुर्गावरी चढले. अत्यंत क्रोशले जीव खावनी रक्षका. सकळ दुर्ग जागा झाला वीर उठिले झुंजा याला. रणसंग्राम सुरू झाला अंधारात भयान राती. मन तानाजीने तात्काळ झडप घातली उता वेळ. शेतीत सुटला कंटनाळ सरासप शत्रूचे. शत्रू पुरा नाही जागृत तोवरीच करावया घात. सकळही उठले राजपूत आपुलाची घात होईल. आपण केवळ 300 1500 राजपूत. विषम द्वंद्व बहुत झुंजता अंत होईल. म्हणून करुणी झटपटा विळ्याचा दावी तिखट. राजपूत व दावी एकवट महाखटपटी मांडली. भयानक कल्लोळ उसळला काही कळना कोणाची कोणाला. रजपूत मेळा उठिला मशाली घेऊन गर्जता. रजपूत वीर शस्त्र घेऊन पुढे येती सरसावून. परंतु न लागता क्षण जाती मरून महाकाय. प्रचंड कलोळ चौना किल्लेदार उदयी भाना. तडकन उठला निद्रेतून खडक घेऊन धाविनला. दुसऱ्या हाती कठोर ओढणा घाव घाली ती चालिला तुफान. तयांच्या भय मराठे सैन्य मरू लागले पटाय पटाय. सेना भार खवळला
परस्परांशी निखुंदू लागला. अद्भुत पूर्ण संग्राम पेटला. दुर्दर्दी तडाखे परस्परांच्या कठोर मारिती. मशाली येत तत्र धावती. जितीने वीर तोडती परस्परांची मस्तके. चेंडू ऐसी सिरे उडून धरणीवरी आदळती तणकणा. झुंजार यंदा उदय भान तुफान कापीत चालिला. तानाजीने ते पाहुणा झाला बहुत क्रोधायमान. उदय भानासी लक्षण आत यावेसे धावला. एक जबरदस्त घाव उदय भानावरी टाकीत राव. परंतु तो हिरण भैरव ओढणावरी झेलिला. उदय भान सरसावून तानाजीवरी पडे तुटून. दोन्ही नित्य अनजान येर येरांशी नोळखिती. परंतु अद्भुत महामारी घाव येरा येरावरी. सपळत ती नरकेसरी एकमेकांशी विंधिती. उदय भान संतापे बेभान हरामजादे आले कुठून. करावया दुर्ग रक्षण जीवे प्राणे झुंजता. वर्णावरी आखळे वारण कि व्याघ्रावरी पंचानन. ऐसे दोघे युद्ध दारुण परस्पराचे भिडले. ये रही तिकट महावीरा झुंजती येर येरांशी उग्र. कंठातून वाय धीर चिळ कांड्या रक्ता उडाल्या. ढग धडकला नगाते वज्र धडकले वज्राते. महावंत महावंताते छोट धरणी भिडले. सप सप करीती वार जखमी वीर करीती चित्कार. घन घोर अंधकार त्यात दुर्धर झुंज हे. आई पुण्या क्रोश आरोळ्या कुळवंतिनी भार्या भाल्या. आक्रंदती स्वरे सगळ्या गेल्या की कल्या गती. इकडे राज दुर्गावरून राज करीत अवलोकन. त्याची मसालीचे ते किरण खगोद प्राय दिसताती. यत्र तत्र धावे खगोत तैसा मशाली रायाची दिसत. युद्धाची झाली सुरुवात तयासी कळत मिसे. इकडे इताचे घमासन थय थय मांडिले थैमान. पेटून उठला उदय भान खालीत दारुण धावतो. आपल्यापेक्षा शत्रू पाच पट राजपुतांची तुडीती तटातट. युद्ध उलटल्या होऊ सपाट सरसकट मरतीला. आणि मग पुन्हा ऐसी संधी पुन्हा येईल कैसी. पुन्हा दुर्ग आपणाची कदापि ना लाभेला. दुर्ग फत्य करण्यासाठी मराठ्यांची आटाटी. दुर्ग रक्षण्याच्या पाठी आटापाटी शत्रूची. अहो सती खप्पा गप्पा हंग मस्तकी तुटली सपा सपा. अतिशय क्षणी कोप एकमेकां दोघांचे. तानाजी आणि उदय भान करती दारुण युद्ध कंदन. जीवी राम आणि रावण महायुद्धी मिळाले. हनुमान आणि कुंभकर्ण भीम आणि दुर्योधन अर्जुन आणि वीर कर्ण ऐसे दोघे झुंजते. हाला युद्ध आणि जरासंध बाणासुर आणि मुकुंद आटी तटीचे द्वंद्व युद्ध तैस्या गाले झुंजते. 40 वर्षाचा तानाजी 38 वर्षाचा उदय सिंग
मृत्यू वाचून याजी कैसी झुंज सुटे धोगे वीर महावंत कोणी उन्हा नसे किंचित ओढ नावरी खना नादळत घाव अद्भुत दोघाचे कोपणी उठीला उदय भान सकळ शक्ती एकवटून ओढानावरी प्रहार दारुण खडगात सत्यने घातीला अत्यंत कठीण पयोडना घाना घाती किल्ले भंगून घात झालाले मरण तानाजी विचिन्न झाला तात्काळ गोंधळून सेला वीर तैसाची झुंजू लागला दुजी ढाल समयाला त्याची नाही लावली आपल्या वाम हस्तावर झेलू लागला तो प्रहार उदयवानाने अति उग्र हातावरी वार केला वाम हस्त गेला तुटून तानाजी झाला बेभान वज्र प्रायदानानुन वार केला शत्रूवरी वार आझळला सुगंधी नभी पर्यंत गेली त्रिशुती मरताक्षणी उदय विंदी आघात घायताना दिसे तानाजीवरी पडता खावा तयाचाही निमला जीव दोघे युद्ध अभिनव एकाच वेळी निमाले वाईट इतकेची वाटते दोघेही वीर हिंदू होते एक होऊन यवनाशी लढते करती पालते दिल्ली सत्ता परंतु यादवी फटाफुट हिंदूंचे दुर्दैव हे कडवट जागोजागी येतो विट दुर्दैवी इतिहास ह्या हिंदूचा धन्य दोघेही महावीर रणांगणी झाले स्थिर उघडले स्वर्गाचे दिवार एकाच वेळी दोघांसाठी पवाड्यात आयुष्य वर्णना शेलरे मामाने पुढे येऊन कापुनी टाकीला उदय भान असो दोघेही निमाले पडला डेकुनी सेनापती मराठे वीर हाय खाती टाकुनी युद्ध रीती मरण पळती माघारी तव सूर्याजी आला खालून सवेदन शत मावळे घेऊन आधीच दूर गेलता तुटून पण त्याची दिपुने तो बोलिला तुमचा बाप पडला मरुना सांडोनिया युद्ध कंदना कोटे पळता रे भिवून भागुबाई सारखे दूर गेला तुटून टाका उड्या कड्यावरून आयसे मरण्या परिस लढून मरा तुम्ही मरदानो तानाजी पडला काय झाले तुम्ही तर नाही मेले चला परतूने चढवा हल्ले पुरता गाडा या सैतानाचे सूर्यजीने केली शर्त जागृत केला वीरांचा पुरुषार्थ मराठी वीर फिरले परत आले धावत शत्रूवरी बोला हर हर महादेव पुनरपी घालती घाव आघात युद्ध सूर्याजीराव जेवता नाजिरे दुसरा नवी दमाचे मराठे तुफान पेटले मागरणे हटे दिती रजपुताची रपाटे आती हटे रे झुंजते ओना येताची धुमचक्री तुफान वेगवान मारामारी आविशेष सेना सागरी सूर्याजी कापी सपासपे सुमारे 61 राजपुत रणा संग्रामी झाला अंत
उरले होते 500 गेले पळून रे ते धवा काहीने कड्यावरून उड्या टाकून दिला प्राण काही योद्धे आले शरण त्याचे जीवदान दिले सती अंगना आकृंदुनी केला धिंगाणा किंकळ्या भेदिल्या गेल्या गगना बाळके नाना ओरडती मुख माझी माती घालून आक्रंदती करती रुदन ठाई ठाई योद्धे मरून रुद्रे थारुल्यात पडिले जखमी वीर किंचाळती अतिशय वरुण परिस्थिती मराठे वीरही पडले त्या स्थिती दुर्गावरी ठाई ठाई आपुल्या पतीस्या लिंगुना अंबरडा पुढीची नारी जना उत्तराकृती भयान झाले स्मशान दुर्गाने सुमारे 50 मावळे वीर पडले युद्धात घनघोर क्लेशकार करण संगर भयंकर भयंकारी येथे धावे वाटे मत युद्ध त्या जिती असे निश्चित मानव मानवासी मारित या विना नरत तो कोणता म्हणून बुद्ध महावीर युद्ध निंदिती अहोरात्र हे विश्वचे माझे घर असे ज्ञानेश्वरे बोलिले परंतु येथे राणाविना स्वतंत्र तरी होईल कोण अन्यथा परतंत्री चितपुन मरावे लागले शेवटी केवळ आहे नाईलाज हे जाणते शिवराज म्हणून युद्धाची गडबड नावी लागे तयाजे अंगानी शांतीचा धरुणा आदवा सत्याग्रह धरुणा कसे जातील मेचे दुर्जन राज्य टाकून येथेची हा सात्विक यक्ष प्रश्न ऐका पुढील कथा अनुसंधान सूर्याजीने गज चेतवून इशारा केला शिवराजाशी ज्वालेची एक ज्योत रायाशी दुर्वित दिसत कठीण दृग झाला प्राप्त आनंदले राजे शिवराज मग एक जादूज धाडिला मग एक जासूद धाडिला वरता कळा या रायगडाला जासूद वरता घेऊन आला आणि बोलिला या परी तानाजी वीर भूत झुंजले उदय भानासी मारिले मालुसरे हे पडिले शरत केली बंधुनी दासुदाजी ऐकता वचन शिवाजी राजे झाले मनकिन जेवी मस्तके पाषाण वज्र प्राये आढळला बाल्यावस्थेतील सवंगडी महासंग्रामी घालून उडी इत करुणी कडे वेकडी गेला तातडी स्वर्गासी दुर्ग आलियासी सुख याहुनी तानाजीचे दुःख मोहरा जातो एक एक करीती शोक अपार राजे घड्याला पण सिंह गेला रायाने उद्गार काढिला सिंहगड ऐसे कोंढाण्याला सार्थ नाव ठेविले दुजिया दिनी राजे उठून
गेले सिंहगडावरी चढून सूर्याजीची केली सांत्वन धिदला आग्र सकळासे तानाजीशी कवटाळून जायाने केले रुदन मराठे राजपूत जन सकळाशी आग्रे धिदला युद्धे निमाले वीर संपले राजपूत जे होते उरले तयासी रायाने सन्मानिले दिधले धावून स्वदेशी काही राजपुतांच्या नारी प्रवेशल्या तिथे माझारी काही चालल्या उरावरी डोंगर घेऊनी अति दुःखाचा अजूनही दुर्गवरी जाणार फडके मोगलाचे निशान शिवरायांनी त्यासी पाहून आपुले निशाने काढिले कंठ झाला सदगदित भगवे निशाने होते वाईत ते काढून हाती देत सूर्याजीची त्यावेळी म्हणती काढून हिरवी चिन्ह तेथे लावी हे निशान हा तुझेच आहे बहुमान गेला निघोन ताना माझा अरे आयशा निशाण्यासाठी जगती मेली कोट्यान कोटी निशान हीच संपदा मोठी राष्ट्रासाठी सर्वदा उतरविले हरित वसना फडकविले भगवे निशान त्या दुधासी अभिवादन करुण लेखन संपवितो वास्त्री श्री शिवायन ग्रंथ शिवकथा ही अद्भुत करतो गुरुच्या प्रणित विनायक गुरु प्रणित प्रतिसोत प्रेमळ शिवभक्त 62वाध्याय गोड हा छत्रपती शिवाजी महाराज की जय।